चला जा, जरा सकाळी बघाय जा आणि सगळ्याला सांगजो. एकाही घर सुटलं नाही पाहिजे. हा, एकाही घर नाही म्हटलं. सगळ्याला पत्रिका दिली आपण, सांगणं सगळ्याला सांगजो. फक्त एवढंच मेहरबानी करजो. शाहरुख घ्या, एकाही घर नाही सुटलं पाहिजे म्हटलं. चल, मला काम आहे, मला जाणार आहे तिकडे. अरे तात्या मी बात येतो सगळ्याला सांगणं करून. माझ्याशिवाय ने जाणं का म्हटलं ते देवकुंडी. हा ये ना तू, ये. मी जरा तिकडे इंतजाम करतो. सोन्या चेत्याला पाठवतो जरा तिकडे. ते पाठवा लागेल ना, भोकऱ्याच्या डांगा आणायला पाठवा लागेल ना त्याला. जा लागेल ना त्याच्या घरी. उठले का नाही उठलेत ते पोट्टे. मांडव टाकाले आणि जेवाले दोन्ही सांगतो रे बाबा, नाही तर बस एक सांगून येशील. अरे हाय ना तेवढं आमचं लक्ष. कर रे शाहरुख, गाडी चालू कर. यायच्या मागं नको लागू. चला, मला जा लागेल सोन्या चेत्याच्या इथं. अरे ओ चेत्या, चेत्या रे, चेत्या, ओ चेत्या. अरे बोलला चेत्या, कसे काय? अरे तो चेत्या आहे का घरी? काम होतं थोडंसं. अरे चांगलं पसरला ते मोठं, उठून नाही राहिलं. काही केल्या किती वेळचं म्हणवाल दिले. टाइम अन टाइम होऊन चालला. उठ रे. काय उठाचं नावच नाही घेऊ राहिलं. काय झालं, उठवू का त्याला? अरे उठवा ना त्याले. अरे त्याला सांगितलं होतं भोकऱ्याच्या डांगा आणजा म्हणून. सकाळी 100 रुपये दिले त्याले. मग काल 100 रुपये दिले त्याले म्या. का भोकऱ्याच्या डांगा आणजा, 50 रुपये कटल्याचे दिले. आधी उठाचेच आहे. आता 1-1.5 घंट्यातनी मांडव टाका लागते म्हटलं मोहनच्या घरचा. सांगणं नाही आलं का तुमच्या घरी? सांगणं आलं असेल ना? हा, सांगणं आलं. मांडव टाकाले जेवायला सांगणं आलं. याला म्हटलं तिथं सगळे जण. हा, घरचा कार्यक्रम आहे आपल्यावाल्या. तिथं थांबा, उठा तुम्ही त्याले. तोपर्यंत सोन्याला फोन करून पाहा लागन. त्याच्याशिवाय चाल नाही जमन. हे पोट्ट तसं उठलंच नसन. दोघं एकसारखी सोबतीच आहे. हॅलो 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 हॅलो. अरे हॅलो, फोन उचलून राहिला कोणी, बोलून नाही राहिला. हॅलो हॅलो. अरे च्या माय बिन, अधिक डबल करून पाहा लागन. हॅलो, तात्या बोलू राहिलो. हॅलो हॅलो हॅलो. अरे बोल ना रे बाबा, फोन उचलून राहिला कोणी, बोलून नाही राहिलं. काय नाटक आहे? हॅलो हॅलो. अरे फोन उचलून राहिला बोलून नाही राहिले का सोन्या? चुट्या बनवू का मला? थांब तू. बोला, काय म्हणून राहिले जी? हा, कायले इथं रातचे चालले इथं फालतू डोकं खराब करायले. हा, चालले अर्ध्या रात्री इथं कोणाच्या घरी. अरे झोपू द्या ना आम्हाला चैन सुखानं. अबे रातचं नाही इथं. वाजून पाय किती राहिले? 7:30 वाजले. तुम्हाला काय सांगितलं होतं का? म्हटलं सकाळी जा आणि 6 वाजता आपले भोकऱ्याचे डांग्या घेऊन या. तुम्ही काय म्हणे? ठीक आहे, होऊन जाते काम. पैसे घेतले ना? हा, 100 रुपये दिले म्हटलं. 50 कटले चाललं. जा पटकन या, लवकर करून द्या मला तेवढं. त्या सोन्याला फोन करू राहिलो, फोन उचलू राहिला, बोलून नाही राहिला. तो पागल समजू राहिले का रे आम्हाला? अरे तर हाव ना, मग तुम्ही सकाळी सांगितलं ना. वाजाची जाय ना सकाळी. जा काय इथं परेशान करू राहिले. अर्ध्या रात्री काय चालले? हा, इथं आमच्या झोपामुळे करून आले का तुम्ही? अबे घड्यालीत पाय ना पहिले. घड्यालीत पाय ना किती वाजले तर शायने. घड्यालीत पाय किती वाजू राहिले. तंबाखू घोट राहिले का अशोकरा? घोटजा, डबलचा घोटजा. मला देता थोडासा. हा, तर शायने तोंडाच्या लवकर तयारी कर आणि ते पानं आणून द्या आम्हाला. जाय पाहू द्या पहिले मला घड्यालीत किती वाजले तर. अरे बापरे. हा, हे घ्या आता तंबाखू घ्या. कसं आहे, तंबाखू खाल्ला का डोकं जरा तेच चालते. तसं चालत नाही ना, मठारल्यासारखं करते ना. आता सकाळी माझ्या लक्ष राहिलं नाही तंबाखाची पोळी. बरं झाले तुम्ही भेटले. चुना जरा जास्त लावला ना, चुना आपल्याला जास्त पाहिजे तंबाखाले. बस 10 मिनिटात आणून देतो तुम्हाला. हा, भोकऱ्याचे झाडं. अबे पोट्ट्या जातं तर घास राजा. तोंडावर पाणी तर घे. चालला तसा दलिंदरा सारखा तिथं. हा, लग्नाचं काम होईल ते करतो मी सोन्याच्या इथं. हातपाय तोंड धुवून घेतो तिथंच. अरे वा 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 अशोकराव, काय माल बनवला हो तुम्ही मस्त. तंबाखू खाऊन तर तुमच्या हातची मजा आली. कसा बनवला, कसा म्हटलं मला सांगा ना. हे टॅग म्हणजे कसं मी वापरतो मग. हे बा, कधी बी म्हटलं संडासून आलो का तो हात धुवायचा नाही, त्याच्यावर माल बनवायचा तंबाखाचा. 1 नंबर माल बनते. थू 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 थू. काय राजे हो, थू थू. पोरगाय तसा आहे, बापाय तसाच आहे काय? अरे आता धुवून तर बनवायचा होता. मस्त काम आहे तुमचं. असं आहे मग तात्या, म्हणून मी कोणाला माझे सिक्रेट सांगत नाही. असं सिक्रेट सांगितलं ना तर मग मलाच मग शिवाय येते. जाऊ द्या बा. चला येतो, ये जा. हा, मंडप टाकायला जेवायला ये जा. 1 शेक नक्कीच तर भरले आहे बा चेत्याच्या इथं. कटला पाहिजे होता आपल्याला भाड्यानं. काय भाडं घेसान सांगा? अरे नाही रे बा, कटला भाड्यानं नाही देत. बस बोमचार करून आणता आणि मार खराबी करून आणता कटल्याची. नाही, कटला भाड्यानं नाही आहे बा. अरे तर पैसे घ्या ना तुम्ही. आणि पोमचार झाला काही झाला तर मग भरून घे जा आमच्यापासून. भरून घेईन मी, पहिले सांगू राहिलो. तशी कंडिशनची देऊ राहिलो तशीच वापस घेईन. अरे घे जा ना भरून. चल घे रे सोन्या, घे. अरे भाड्याचं तर सांगितलंच नाही. किती पाहिजे तुम्हाला भाडं? देऊन दे जा बा 100 रुपये. 20 रुपये देईन सांगा. 15 मिनिटाचं काम आहे. 20 रुपयाच्या वर नाही देत. 20 रुपयात भेटवायला करायचा कटला. 50 दे जा. चला घ्या. आता कशा आले लाईनवर? चल घे रे सोन्या. कुठं चालले कुठं तुम्ही पण? अरे मोहनने पाहिला का आमच्या सोबतचा? कोणता तो सोंडे? मोहन सोंडे? हा तोच. त्याचाच मांडव आहे ना. तुम्हाला असं ना घरी सांगणं. घरी जाऊन पाहिजे. ये जा. हा, सगळेच जण ये जा बा. अरे हा यार, घरी जाऊन पाहा लागन. त्याच्यासाठी भोकऱ्याच्या डांगा आणून राहिलो मंडप टाकाले. बरं जा जा, लवकर ये जा. फक्त घरी आणून ठेवून द्या कटला. चल चालू करायचे येते. लय वेळ उराला इथं. हा चल चालू दे. जा उतरा काकू आणि पाटीलच्या इथं सांगून द्या. मांडवाले आणि जेवाले दोन्हीले सांगून द्या. पाटलीन बाई, ए पाटील भाऊ. कोणीच नाही का घरी?
आवाज द्या, जोऱ्यान द्या जरा आवाज. अरे आहे का कोणी घरी? अहो शांता काकू अंदर जा आणि ते बेल वाजव बरं. हा, येऊन राहिले शाहरुख. बोला, काय म्हणता जी शांता वहिनी? कसं काय केलं येणं? या ना अंदर या ना. अरे येणं रे शाहरुख, अंदर येणं, जरा चाय पाणी घेणं. अरे चाय पाणी घ्यायला नाही आलो, सांगायला आलो तुम्हाला. सांगा जी. ए काकू, शांता काकू, सांग ना त्याला, सांग ना. कोणाच्या इथचं सांगणं होय? अरे का तुमच्या इथं काय पत्रिका नाही आली काय? पत्रिका दिली बा तुमच्या इथं, असेच करसान काय? आता पत्रिका तर माहित 10-15 पडल्या, सांगून द्या ना आता कोणाच्या इथचं होय तर. अरे आपला मोहन नाही काय, त्याच्या इथं मांडव आहे ना. काय तुमचं लक्ष नाही राहत? घरा बाजूचे 2 घर सोडून त्याचं घर आहे आणि तुमचं लक्ष नाही. आता कायच्यावर लक्ष द्या? कायच्यावर लक्ष द्या सांगा तुम्ही. अरे कायच्यावर नाही, पण हे घरचं काम आहे ना, गावातलं काम आहे ना, येतं यातलं असंच करसान काय? तर आज म्हटलं मांडव टाकाले, 10 वाजता मांडव टाकाले आणि 12 वाजता जेवण कराले. ठीक आहे? बाई माणसं दोन्ही बी घरचे सगळे जा, सहपरिवार आहे. ठीक आहे, येतो. बाकीच्या सांगायचे. बरं ठीक आहे. या ना, चहा पाणी घ्या म्हणून राहिलो, तो चाय पाणी घेऊन नाही राहिले तुम्ही. घे ना, नंतर कधी येऊन, आता कशी गडबड आहे ना. बरं नक्की या म्हटलं, वहिनी तुम्ही दोघे जा. हाव, येतो. चल घे, हे आखरीचं आता मण्याचं घर उरलेलं आहे, याला सांगून दे. हा, तिकडे मला जेवणार पाठी बी नाही मग. घे आश्रम आतापाशी. मण्याची आई. अरे बोला शांताबाई. अरे या अंदर या बा, लय दिवसाबाद आल्या. या चाय पाणी नाश्ता वगैरे करा. ये रे शाहरुख, या तू बी ये. अरे नाही आता काहीच नाही, आता लय गडबड आहे मागं. आता सगळं जेवणाचं इकडे तिकडे हळदीचं सगळं बंदोबस्त पाहा लागते ना. बापा काय आहे माय, आम्हाला सांगितलंय नाही. पत्रिका आहे एवढी मोठी, वाचली नाही वाटते. हा, आजचा दिवस गेला का उद्या लग्न आहे म्हटलं मोहनचं. काय तुम्ही बी. अरे हो आलं लक्षात. पा मन्यानं सांगितलं होतं मला, साखरपुड्याला आलता ना माझ्या घरचा म्हणे. आता हळद आहे त्याची वाली, उद्या लग्न आहे. असेच करसान काय? आज नवरदेव राशी आहे त्याची वाली, तर नवरदेव राशील तर याच लागन तुम्हाला. पण आता म्हटलं हळदीला बी या लागन आणि जेवणसाठी सांगायला आले मी. ठीक आहे? आणि मन्याला पाठवून दे जा हळदीसाठी आणि मंडप टाकासाठी. मंडप नाही जी, मंडप कायले म्हणते त्याले, मांडव. अरे हा मांडवसाठी आणि जेवणार पाठी. आता जेवणार पाठी निघतेच आता. ठीक आहे? बरं येतो मी. चला येतो मग. नक्की या, वाट पाहू राहिली मी तुमची. तुमच्या मागं झाली. चल सारू घ्या, गाडी चालू कर रे. चला, झालं का शांते? झालं का म्हटलं जेवणाऱ्या पाठीचं? हो बस झालंच आहे आता थोड्या वेळाने. अरे तात्या, मोहनले अटपाना. मोहन राजे अटपूनच नाही राहिला ना. पाना किती वेळचा बोलू राहिला तो. अहो पाटील, आम्ही म्हणू कटायलो त्याले, म्हणू कटायलो. बस आता झोडपातच राहिलो त्याला समजून नाही राहिला का उद्याचं लग्न आहे. मार बोलू राहिला तो. पाहुणे म्हणून राहिले आम्हाला, काय होय म्हणते धंदे फालतूचे. अबे हो मोहनिया, उद्या लग्नच आहे ना त्याला. कायले एवढा बोलू राहिला? झालं असं ना, जरा अटप तर घे ना. पाटील फक्त 2 मिनिटं बोलतो ना बस. 2 मिनिटं बोल आणि कट कर फोन लवकर. फालतूचे नाटकं करू राहिला. आता हयात लावा लागते राजा तुले. हा, मांडव पडते त्या घरी आणि त्याला बोलणं चालू आहे. काय बोलू राहिला रे बुवा असा? अरे त्याचे 2 मिनिटं खतमच नाही होत ना पाटील. त्याचे 2 मिनिटं तर किती दिवसापासून चालू आहे. हा तू बोल ना, जाऊ दे ना. त्याला कुठं मनावर घेत, त्याला समजन का आपल्या प्रेमातलं काही? हा, त्याला समजन का आपल्या संसारातलं? आपण भविष्याचं काही ना काही जुगाड लावून राहिलो. त्याला काय? आणि ते दोघं कुठं गेले? दलिंदर पोट्टे, सोन्यांचे ते त्याला पाठवलं ना तिकडे भोकऱ्याच्या झाडाच्या डंगाय आणाले. माहीत आहे त्याला कोणतं भोकऱ्याचं झाड होय? नाही तर अधिक काही भलकाईच घेऊन येईन ते. कडुलिंबाचं झाड घेऊन येईन. नाही आहे, माहित आहे ना त्याला, माहित आहे. बाप्पा चाप्टर आहे ना अशा गोष्टीत. ते एक झाडाची त्याला पालापत्ती माहित आहे. आता नामदेव रावले इथून 2 महिने अगोदर मुळव्या दुमायल्यासारखा वाटवायला होता म्हणते. त्यानं जाणून दिला तो पाला पाचोळा कुठून होतं. झालं आराम आहे आता नामदेवराव. हाय आता आराम आहे थोडाफार. अरे तात्या फोन कर ना सोन्यालेंचे त्याले. कधी येतं म्हणा ते घेऊन? हा, भोकऱ्याच्या डंगाला कधी येतं म्हणा घेऊन? फोन लावा. लाव बरं शाहरुख आहे त्याच्यातून लाव. मला जरा त्रास देते ते. लाव बरं, उचलत नाही ना माया ते. अरे कुठं आहे रे, कुठं आहे? दोघाच्या दोघं बी का मॅट समजू राहिले का आम्हाला? या ना इकडे, जेवणारी पाठी नाही लागते ना आता. या लवकर. अरे आलो ना. हे काय होय तुमच्या मांग? हे पा इकडे. अरे आलो रे शाहरुख आहे. हे काय होय इकडे? अरे जराशी धीर नव्हती काय? हा, जराशी धीर नव्हती काय? झाडावर चढा, डंगाला तोडा. काय वेळ नाही लागत काय आम्हाला? 100 रुपयात काम करून घेतलं 500 रुपयाचं काम. अरे घ्या रे, तुम्ही तर फुकटात करायला पाहिजे. मोहनले भाऊ म्हणता मोठा आणि असे कामं करता काय? कायचा भाऊ तर कानावर नाही घेऊन राहिला तिकडे. ते काय होय? भाऊ तर तिकडे वहिनी सोबत लागला. ओ मोहनदा ओय, अबे झालं असं ना, उद्या लग्न आहे राजा त्याला. आता आपलं काम कर. शिल्लकचे काम नको करू इथं. जा आपलं काम कर. सबरे वानाचं बोल दे. 2 मिनिटं तर बोलू राहिले काय? 2 मिनिटं बोल दे फक्त. बस कर रे, पागल समजू राहिला का आम्हाला? 2 मिनिटं करू जा. अंदर बोल. इथं नको बोलू. जा, आम्हाला डिस्टर्ब होते. अरे नाही होत ना तात्या डिस्टर्ब. एका जागी तर बसलो मी कोपऱ्यात, चुपचाप मध्ये बोलू राहिलो. किती पोरं पाहिजे म्हटलं तुला? 3. बरं 3 पोरं अधिक 2 पोरी, 5 जण. बरं ठीक आहे ना. आपलं काय
3 पोरं 2 पोरे. ठीक आहे. अरे मोहनदा काय बोलू राहिला रे बा? असं झालं असं ना राजा, काय तू बी? अरे तात्या मांडव बांधले आपल्याला, वाघ्या लागत होता ना, वाघ्याने आणला काय? असं होते ते. गडबडीत लक्षातच नाही राहिलं. आता वाघ्या नसला तर विचारच पडते, मांडव बांधा लागते ना. अरे वाघ्या रे, वाघ्या आणला का रे तुम्ही? पाय सोन्या, मी म्हटलं नव्हतं का तुले असं अकात होईन म्हणून? हा पाय किती अकलीचे पक्के आहे, पाहून घे. बरं झालं मला लक्षात आलं का वाघ्या राहीन म्हणून. वाघ्या घेऊन आलो, बरं झालं आपलं. अरे आणले का रे? धन्यवाद रे बा, धन्यवाद. लय उपकार केले रे तुम्ही, लय उपकार केले. चल घे सोन्या, कटला घे सोमरा आणि ठेवून देते तिकडे. चला आता जेवणाऱ्या पार्टीचा वेळ झाला, आपल्याला घेऊन जाणार आश्रमातापाशी. हा चला घ्या तात्या, झालं सगळं आटपलं. चला घ्या, चला हो तात्या. चला चालू दे आश्रम माताच्या मंदिरापाशी. मोहनदा बोल कायची होय, काय म्हणता आता? तू चाल दे म्हटलं, तू नको थांबू, तू चालू दे. काय तू बोल ना, काय नाव ठेवायचं आहे मग आपल्या पासपोराचं ते तर सांग. अरे बापरे, नाव तर मस्त ठेवले ते, मस्त आवडले मला. काय बोलू राहिला, काय माहित आहे किती वेळचा, याचं सरूनच नाही राहिलं बोलणं. उद्या लग्न आहे याचं वालं. बस कर ना मोहन, हा झालं असं ना, आटपतं घे ना. बस 2 मिनिटं शांत काय भाऊ. चला तोपर्यंत देवकुंडी तयार करू, चला. अरे आहे ना रे सगळे मांग का गेले मागच्या मांग वापस सगळे? सगळे मागच आहे, चला तुम्ही चला. मोहन राजा लहान भिडला रे? नाही लहान भिडला म्हटलं सल्ल्या. नवीन काम आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला, नाही हो पाटील? नवीन लग्न आहे तर आता तसंच आहे, आताची पिढी तशीच आहे. आमच्या वेळेस नव्हतं असं बोलणं चालणं, डायरेक्ट लग्न झालं तवाच काय आहे, घरी आणल्यावर बोलत बसा. नाही हो तात्या? हा ते तर होतच. चला आंध्र चला, आलं मंदिर आलं आपलं. आरामानं ठेवा ते जेवणारी पाटी खाली आणि पूजा करा. अरे पत्रिका ठेवा लागते ना तात्या तिथं, पत्रिका नाही आणली काय? आहे हो अरविंदराव, पत्रिका आहे. पत्रिका ठेवा तिथं, पाया लागा सगळेजण, चला. पत्रिका मेन असते तात्या. हा आपण देवाले आमंत्रण करतो लग्नात यासाठी, कोणते विघ्न नाही येऊ द्यासाठी. त्याच्यानं पत्रिका देवाले पहिले द्या लागते. चला ठेवा तिथं पत्रिका आणि पाया लागा न चला. अरे तात्या दिवा नाही लावला हो. अरे दिवा लावा लागते ना. असे काऊन करू राहिले तुम्ही का पहिल्यांदा आले काय? नाही पहिल्यांदा नाही आलो, पण कसं आहे भुलते कधी कधी माणूस. बापरे, पत्रिका चांगली छापली मोहन ना. हा 15 रुपयाच्या मानानं बरी आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत पाहिली नव्हती वाटते. चला चांगला आहे, चला पाया लागा सगळेजण, चला घराकडे चला. बोल अंबे मात की जय. बस झाली देवकुंडी स्थापित झाली. अरे आले का तात्या? अरे कुठं गेलते हो? हा देवानंद भाऊ, काय राजे हो, इकडे जेवणारी पार्टीसाठी नाही, काही नाही. अरे वावरातलं काम होतं ना, त्याच्यानं होय. घ्या काढा बरं जेवणारी पाटी, काढा खाली. घ्या हातभार लावा थोडासा. पाहिजे हा, आरामानं ठेवता खाली. इथंच ठेवून देऊ ना? हा तिथंच ठेवा, नाही तर कुठं ठेवता तर. चला तात्या 5 मिनिटं वाट पाहू, हा आणि मांडव टाकून देऊ. कसा वेळ लय हुरायला, अधिक जेवायला बसन लोक, हळदी टाईम होऊन जाईल. मग काय म्हणता? हा मग काय भरोशावर बसायला नाही पुरत ना, पटकन चालू करून द्या लागन. बस आता येतेच लोक वावरातून, इकडेच येते हमला करायला. अरे सोन्या, हा त्याच्यात म्हटलं पापड आहे. पापड भल्ला मस्त लागते तो, खाले टिक्सा पापड म्हणते त्याले. हाव काय, मी कधी खाल्ला नाही राजा, कसा लागते तर. अरे भल्ला मस्त लागते खाले, एकदा खाऊन तर पाय तूही म्हणशील मस्त लागते. थांब हा, थोडंसं यायचं म्हटलं तिकडे लक्ष जाऊ दे, तिथून 2 पापड काढून घे आपल्यासाठी. बरं थांब. चल आता आपण अंदर काम करू. आता हे टाकते, मांडव टाकते. लोक आधी घ्यायचेच आहेत तात्या, गेले तर गेले कुठं? का रे बा सांग ना, शाहरुख या बरोबर सांगितलं होतं सगळ्याच्याच घरी. कारण आता लय वेळ उराला ना राजा. हा 10 वाजता सांगितलं होतं ना, 11 वाजू राहिले ना, 1 घंटा उशिरा उराला ना. हा काय करता काय म्हटलं? अरे सगळ्याच्याच घरी सांगितलं ना तात्या, कशी गोष्ट करता तुम्ही? विचार ना शांता काकुले. अरे राजा तिच्यावर भरोसा नाही म्हणून तर तुला विचारू राहिलो. ते यादाची पक्की नाही आहे ना, भुलते ना घर, म्हणून तर तुला सांगितलं होतं मी. पूर्ण गावाला सांगितलं म्हटलं, पूर्ण गावाले एकाली नाही सोडलं, लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्याला सांगितलं, एकाही नाही सोडलं. 5 मिनिटं वाट पाहू तात्या आणि बस चालू करून देऊ मांडव टाकणं. चल रे सोनिया, चल पटकन, भूक लय लागली मला. पहिले नाश्ता करून घेऊ टिक्सा पापडचा. चल. कशा लागते रे सोनिया? अरे बापरे, भले जोरदार लागते रे. भले खास लागते रे काय खाले. अरे त्या ते सोन्यांचे त्या बा, ते टिक्सा पापड खाऊ राहिले ते पा त्याच्यातले. अरे भरपूर आहे हो, ते खायचे होय का टिक्सा पापड? पूजेसाठी होईन ते, काही ले काय हो, धरला का तोंडातच ठेवता का रे? अरे तुम्ही खाऊन पहा, लय जोरदार लागते खाले. थांबा रे तुम्ही, थांबा आता. अरे पहिरे सोनिया, दे रे सोनिया, एक फांदी दे. हा हे घे रे, हे घे जा, फांदी घे जा. चेत्या कुठे गेला? चेत्याने दिसू राहिला इकडे. ओ तात्या इकडे, म्हटलं इकडे लक्ष द्या ना. ओ तात्या इकडे ना, इकडे. ओ तात्या पाठ खाजू राहिली काय? देऊ का झोडपे आता खाली उतरून? बस जाय ना, एकदा सांगून दे का फुलं लावून राहिलो म्हणून. ओ तात्या होय तात्या करू राहिला तवाचा. हा फुलं लावून राहिलो म्हटलं. हा बस झाला, संपला विषय. कायले पाजर गायला उरायला जास्त.
किती वेळचं पौरालो पाहुणे आहे ना राजा, काही तर काय कुकडल्या कुकडे, काही तर विचार करा. पाहुणे आहे ना आता घरी, ज्यांच्या घरी पाहुणे सोहळा त्यांच्याच घरी दिवाळी दसरा, नाही का रे सोन्या? अरे वा 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 वा, काय शेर मारला, वा वा, एक नंबर चेत्या. चल दे रे, फांद्या दे, गोष्टी नको करू, फांद्या दे पटापट. ओ सोन्या, हालून ते हालून म्हटलं जराशी, काय राजा? अरे बस रे बाबा, मी नाही करत काम फालतूचे. पडला गिळला तात्या तर बस झोडपाचाच होय. रायन ते मोहनदाचं लग्न पहिले आपल्याला धुवाच आहे म्हटलं तो. राहू दे ना बा, कायले जास्तीचे काम करू राहिला. तू अडवर तिथून, मी पकडतो ते शिडी. चल दे रे, फांद्या दे ना लवकर लवकर. घे, 1:30-2 वाजू राहिले का, लोक येते आता जेवाले. हा हे घ्या. ते हालून राहिली म्हटलं, शिडी हालून राहिली, जरा माणूस की ना. बाबू चेत्या, माझ्या लक्ष आहे का तू आहे म्हणून. हा खाली येईन असा मारीन का तू ना जिंदगीभर याद ठेवशील मले. हा पडलो नाही पाहिजे म्हटलं. मोहनचं लग्न व्हायचं, धिंगाणा नको करू फालतूचा. बाबू चेत्या, अडवाल नाही म्हटलं कोणी, पहिले सांगू राहिलो लग्न होईये, फालतू धिंगाण नको करू, त्याच्यावर पडन गिळन ना. पहिले म्हातारा माणूस आहे तो. हा फालतू काम नको करू. मी कायले पाडू राहिलो, बरोबर बसली नसन ते म्हणून होय हालू राहिली. मावरच नाव घेता का बा सगळे जण? राहू दे रे चेत्या, फालतू काम नको करू ना. म्हातारा माणूस आहे पहिलेच तो. म्हातारा माणूस 50 वर्षाचा तर आहे. म्हातारा झाला का लगे? नाही होता ते म्हातारा म्हणून राहिले तुम्हाला. म्हातारे आहे का ते? तळपडतं रक्त आहे त्याचं, जवान आहे ना अधिक बी. मग चला उतरा दाद्या खाली, झालं सगळं, आटपलं कार्यक्रम, उतरून जा. चेत्या सोन्या, सल्ल्या, शाहरुख आहे, इथची साफसफाई करून टाका, पंक्ता बसून देऊ आपण जेवायला. हा जेवण केलं का मग हळदीचा कार्यक्रम लवकरच होऊन जाते. ठीक आहे, इथंच बसव म्हटलं पंक्ता. बरं बरं, काही हरकत नाही.